मरण ही गोष्ट अशी ते कोणालाच आवडत नाही, परंतु वस्तुस्थिती अशी आहे या जगामध्ये कोणालाही राहता येत नाही, याचं नाव मरण आहे. येत नाही उरा आले अवतार, जय हो. येत नाही वारा आले अवतार, हे रते पामर जीवन, हे रते पामर जीवन किती आले अवतार, येथे काही उरा आले अवतार, हे रते पामर जीवन, हे रते पामर जीवन. येथे नाही उरो आले अवतार, हे रते पामर जीवा किती. जगातला कोणताही व्यक्ती असू द्या, इथं आयुष्य संपलं की त्याला इथून जावं लागतं. महाराज, तुम्हा आम्हाला भगवंताने मर्यादित आयुष्य दिलं, परंतु इतिहासामध्ये एक असा राजा होऊन गेला, त्याचे एवढं आयुष्य या जगामध्ये कोणत्याच व्यक्तीला मिळालं नाही. त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे, फक्त आयुष्य माहिती नसेल महाराज. त्या व्यक्तीचं नाव आहे हिरण्यकश्यपू. ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, ब्रह्मदेव प्रसन्न झाले, सांगितलं राजा ब्रह्मदेवा मला आयुष्य पाहिजे, मला मरण नकोय. किती आयुष्य दिलं ब्रह्मदेवानं, ग्रंथ वर्णन करताय. त्याच्या एवढं आयुष्य या जगामध्ये कोणालाच मिळालं नाही. त्याच्या आयुष्याची गणना सांगितली त्या ग्रंथामध्ये. 1 अरब 7 कोटी 30 लक्ष 10,700 वर्ष आणि 9 महिने एवढं आयुष्य हिरण्यकश्यपूला मिळालं, परंतु शेवटी मारावं लागलं. महाराज, त्याला मारण्याकरता नरसिंह भगवान परमात्म्याने अवतार धारण केला आणि नखाने विदीर्ण करून या ठिकाणी मारून टाकलं. बुवा, तुम्हा आम्हाला मर्यादित आयुष्य 100 वर्षापर्यंत. प्रारब्ध कर्म संपलं की आपल्याला या जगाची, या प्रपंचातली जागा सोडून जावं लागतं. आणि मरणही भगवंताने आपल्या हातामध्ये ठेवलं नसेल तर आपल्या हातामध्ये भगवंतानं ठेवलं काय? तुमच्या माझ्या हातामध्ये भगवंताने एकच गोष्ट ठेवली, जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत मधलं जे काय आयुष्य आहे ना, ते कसं जगायचं हे भगवंताने तुमच्या माझ्या हातामध्ये ठेवलं. गड्या, ज्या व्यक्तीला जिवंत असताना जगायचं कळालं त्या माणसाचं नाव या जगामध्ये आज अजरामर आहे. सांगत असतो आम्ही, आपण पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, गडावरती जातो, देवगडला जातो. या ठिकाणी आपण वारीला जात असताना महिना वारी जातो, आषाढी एकादशीला जातो. पांडुरंग परमात्म्याच्या वारीला जात असताना गावगावातून दिंड्या निघतात, भजनी मंडळी भजन करत चालतात. भजन करत असताना ज्ञानोबराय तुकोबरायचा जयघोष करत आपण वारीची वाट जवळ करतो. मला सांगा, ज्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नावाने आपण पंढरपूर, आळंदी, पैठण जवळ करतो ना, त्या ज्ञानोबराय तुकोबरायला आपण कधी पाहिलं का? नाही पाहिलं. परंतु आज त्यांचं नाव या जगामध्ये अजरामर आहे. का? ज्यांना मिळाल्यानंतर जीवन जगाळलं ना, त्यांना जगायचंही कळालंय महाराज, म्हणून गेले तरी त्यांचं नाव या जगामध्ये स्थिर आहे. म्हणून भजन करत जातो आपण वारीच्या वाटाने, सुंदर भजन करतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबराय तुकोबरायनं आपण पाहिलं नाही, परंतु भजन करत तिथपर्यंत जातोय. संत नारायण महाराजांना आपण पाहिले, भगवान बाबा वामन भाऊंना पाहिलं नसेल, आजही आपण त्यांच्या गडावरती जातो आपण. का? मिळालेल्या आयुष्यामध्ये त्यांना जगायचं कसं हे कळालं, म्हणून त्यांचं नाव या जगामध्ये आज आपण घेतो. महाराज, जगायचं कळायला पाहिजे. तुकोबराय वर्णन करतात, शेवट गोड होणं म्हणजे काय? लाखो समाज अंत्यविधीला जमला म्हणजे शेवट गोड होतो का? नाही. चंदनाच्या लाकडामध्ये अग्नि संस्कार विधी केला म्हणजे शेवट गोड होतो का? नाही. मग शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय? ज्या व्यक्तीचा प्राण जाणार आहे, अगदी शेवटच्या क्षणी वेद लागण्याची प्रक्रिया असते. त्या वेद लागण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या व्यक्तीच्या मुखामध्ये सदैव भगवंताचं चिंतन चालू आहे, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. भगवत चिंतनामध्ये त्या व्यक्तीचा प्राण जातो ना महाराज, त्या व्यक्तीची या जगामध्ये शेवट गोड होतो. तुकोबराय वर्णन करतात, अंती समयाच्या शेवटच्या क्षणी भगवंताचं नामसाधना, नामस्मरण त्या व्यक्तीच्या मुखामध्ये असावं आणि भगवत चिंतनामध्ये त्या व्यक्तीचा प्राण जातो ना, या जगामध्ये त्या व्यक्तीचा शेवट गोड होतो. भजन चालू राहिलं पाहिजे. आता ऐका, अंत्यसंस्कारापासून तर आजच्या वर्ष श्राद्धाच्या विधीपर्यंत तुम्हाला घटना सांगून जातो.
अतिशय सुंदर महत्व आहे महाराज. आजचं जे कीर्तन आहे हे नैमित्तिक कीर्तन आहे. का करावा वर्ष श्रद्धाचा विधी, का करावा अंत्यसंस्कार विधी, पूर्वज गेल्यानंतर ज्यांचा उत्तर क्रियेचा विधी पुढच्या पिढीतल्या मुलाने मुलीने नातवंडाने नातीने जर केला तर त्या व्यक्तीला त्या कुटुंबातल्या लोकांना काय फल प्राप्त होतं त्याचं वर्णन करणारा या ठिकाणी आजचा दिवस आहे. का करावा बरं पिंडदानाचा विधी, उत्तर क्रियेचा विधी कुटुंबातले लोक गेल्यानंतर ज्यांचा उत्तर क्रियेचा विधी पुढच्या पिढीतल्या लोकांना केला तर त्या कुटुंबातल्या लोकांना अष्टयोग यज्ञ केल्याचं फल प्राप्त होतं म्हणून याला पवित्र पिंडदानाचा विधी म्हणतात. तो आपण न चुकता करावा. विठ्ठल विठ्ठल ज्या दिवशी तुमच्या माझ्या शरीरातून प्राण निघून जातो त्यावेळेस ते शरीर ज्या ठिकाणी पडलेलं राहतं ना, त्या हवेच्या कडेला असू द्या, अँब्युलन्स मध्ये असू द्या, हॉस्पिटलमध्ये असू द्या, आयुष्यामध्ये असू द्या, बंगल्यात असू द्या, छपरात अंगणात पडलेले त्या व्यक्तीचं प्रेत असू द्या, ते प्रेत ज्या ठिकाणी पडले राहतं त्या प्रेतावरती जवळपास असलेली स्मशानभूमी आणि त्या जवळपास असलेल्या स्मशानभूमीतील भूत त्या प्रेतावरती संचार करत असतात. कशा करता? त्या प्रेताचे लचके तोडून आपली भूक भागवण्याकरता. मग आपलं धर्मशास्त्र असं सांगतं गड्या, त्या प्रेताचा अग्निसंस्कार विधी करण्याच्या अगोदर आपल्याला भूताच्या नावानं पहिला पिंड द्यावा लागत असतो. तो पिंड देण्याची प्रथा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी आहे. तसं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ती प्रथा अतिशय सुंदर आहे. शेवगाव निवासा पाथर्डी भागामध्ये ती प्रथा अतिशय सुंदर आहे. आपल्या भागामध्ये पिंड देण्याची प्रथा आहे. त्या व्यक्तीचं प्रेत ज्या ठिकाणी असेल ते घरी आणलं जातं, त्या प्रेताला स्नान घातलं जातं. प्रेताला स्नान घातल्यानंतर गावरांगाईने सारवलेल्या जागेवरती तुळशीच्या वृंदावनाजवळ उत्तर दिशेला तोंड करून ते प्रेत ठेवलं जातं आणि ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचं प्रेत आहे त्या प्रेताच्या उशाजवळ एक पिंड ठेवला जातो. पिंड म्हणजे काय? ज्या वेळेस आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती मरण पावला त्यावेळेस आपल्या घरामध्ये किचन मध्ये जो काही भाकरी पोळीचा नैवेद्य राहतो तो चतकुर किंवा एका भाकरीचा नैवेद्य घ्यायचा, त्या प्रेताच्या उशाजवळ प्लेट मध्ये मांडायचा, त्याला पिंड देणं म्हणतात. भूत काय करतात? ग्रंथ असं वर्णन करतं महाराज, त्या अन्नातले कण भूत प्रेतावरती सत्ता सोडतात आणि त्या पिंडातले अन्नातले कण प्राशन करून आपापल्या स्मशानभूमीमध्ये जाऊन ते वास करत असतात. प्रश्न असा आहे, ऐकणारे मंडळी हुशार आहेत, ते म्हणत असतात महाराज जगामध्ये भूत नाहीत. आणि खरोखर मी पाहिलेलं नाहीत महाराज भूत. भूतासारखे वागणारे माणसं पाहिलेत परंतु भूत पाहिलेले, परंतु भूत आहेत असं मी सांगत नाही. असे नवनाथ ग्रंथाचं ग्रंथ अशा प्रकारचे 40 अध्याय सांगतात. या नवनाथ या ठिकाणी नवनाथांकडे अशी ताकद होती महाराज. 33 कोटी देवाकडे ताकद नाही, एवढे नवनाथांकडे ताकद होती. नवनाथ ग्रंथ वाचा, लक्षामध्ये येईल तुमच्या. भूतांकडून काम करून घेण्याची ताकद जगामध्ये नवनाथांच्या ठिकाणी आहे. म्हणून आपण आज आता या क्षणी गेलात मडी आणि मायंबाच्या ठिकाणी तर तिथं असे लोक तुम्हाला पाहायला भेटतील ज्यांना पिशाच्य बाधा झालेली आहे. पिशाच्य बाधा म्हणजे भूत बाधा झालेली आहे. अशी भूत बाधा झालेली असंख्य लोक त्या मडी आणि मायंबाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. ते आरती करतात नाथांची, नवनाथ ग्रंथाचं पारायण करतात आणि तिथल्या लोकांचा असा अनुभव आहे येणाऱ्या, आम्ही या ठिकाणी महिना दीड महिना थांबलो, पारायण केलं, भस्म कपाळी लावला की पिशाच्य बाधा नष्ट होते. असे असंख्य उदाहरणं आपल्याला तिथं गेल्यानंतर पाहायला मिळते. जगामध्ये भूतांचं वास्तव्य आहे. ते सूक्ष्म रूपाने प्रत्येक गावात जे स्मशानभूमी राहते त्या स्मशानभूमीमध्ये भूत वास करत असतात. म्हणून भूतांच्या नावाने एक पिंड देणं फार महत्वाचं आहे. विठ्ठल 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 आता पिंड देण्याची प्रथा पुणे भागामध्ये जरा वेगळी प्रथा आहे. खाली जालन्याकडे गेल्यात ती प्रथा वेगळी आहे. इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये गेलात ती प्रथा वेगळी आहे. पुण्या भागामध्ये अशी बहुतांश अशी प्रथा आहे, ज्यावेळेस प्रेत यात्रा चौघाच्या खांद्यावरती उचलतात, स्मशानभूमीकडे घेऊन जातात, त्या प्रेताला मध्ये रस्त्याच्या कडेला विसावा दिला जातो आणि ज्या ठिकाणी विसावा देतात त्या ठिकाणी भूताच्या नावानं पिंड देतात. शास्त्र असं वर्णन करतं, पिंड कधी द्यावा? फक्त प्रेत यात्रा स्मशानभूमीत जाण्याच्या अगोदर भूताच्या नावाने पिंड द्यावा. आपल्या मळेगाव मध्ये स्टँडवर आजही गावातला कोणी व्यक्ती मरण पाहू द्या, त्याची प्रेत यात्रा जर आमच्या नदीकडे आणायची असेल तर त्या स्टँडच्या पुढे मळेगावच्या चौकामध्ये बघा, स्टँडच्या पुढे डाव्या बाजूला या ठिकाणी विसावाचं ठिकाण आहे. मी लहान असताना 2-3 या ठिकाणी 2री 3रीला शाळेमध्ये जात असताना गावातून एखादी प्रेत यात्रा आली की ते विसावा द्यायचे आणि विसावा दिला की त्याचा एक प्रसाद मांडायचे, पिंड द्यायचे.
मला बरेचसे दिवस लक्षात येत नव्हतं गड्या. मी विचार करायचो प्रेत यात्रा चौघाच्या खांद्यावरून इकडे चाललेली आहे, लोक रडतात, आलेली लोक रडतात. चांदी काय ठिकाणी खांदेकरी घेऊन चाललेत. ज्या ठिकाणी प्रेत मांडले त्या ठिकाणी एक प्रसाद मांडलाय, पिंड रूपाने प्रसाद ठेवलाय. हा नेमका कोणा करता ठेवला असेल, काय कारण असेल बुवा? इथे एक दगड ठेवलाय, हा पिंड ठेवलाय, नेमकं कोणत्या कारणानं? बरेचसे दिवस मला त्याचं उत्तर मिळत नव्हतं. परंतु एक दिवस जेव्हा मी 450 पानाचा हा खंड वाचला, ग्रंथ वाचला, त्यावेळेस मला त्याचं उत्तर मिळालं. म्हटलं गड्या, हा जो ठेवलेला पिंड आहे हा कोणाच्या नावाने नसून हा दिलेला भूताच्या नावाने दिलेला प्रसाद आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 म्हणून पिंड ठेवला पाहिजे. तो ठेवला जातो कधी? प्रेताच्या उशाजवळ. चला, प्रेत यात्रा या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर आज जो गुरुजींचा हा वर्ष श्राद्धाचा विधी आहे, गुरुजीचे चिरंजीव धर्मपत्नी त्यांच्या सर्व कन्या यांनी मिळून हा या ठिकाणी आज सुंदर असा सोहळा उपस्थित केला. या मुलांना या ठिकाणी मुलींना काय फल प्राप्त होतं? आष्टयोग घेतल्या केल्याचं फल प्राप्त होतं. आई वडील गेल्यानंतर त्यांचा उत्तर क्रियेचा विधी केला तर त्या मुलाला काहीतरी या ठिकाणी नियम घालून दिलेला आहे शास्त्राने. काय नियम आहे बघा? ज्यावेळेस प्रेत यात्रा खाट स्मशानभूमीमध्ये जाते त्यावेळेस त्या मुलाला नियम आहेत. त्या मुलाच्या खांद्यावरती घटमाट दिला जातो, गाडगं दिलं जातं, प्रेताला प्रदक्षिणा केल्या जातात. प्रेताला प्रदक्षिणा करत असताना नेमकं कशा प्रदक्षिणा कराव्यात? उजव्या हाताने प्रदक्षिणा कराव्यात की डाव्या हाताने प्रदक्षिणा कराव्यात? काही भागामध्ये उलट्या प्रदक्षिणा प्रेताला करतात, ते चालत नाहीत, अशुभ मानल्या जातात. प्रेताला प्रदक्षिणा करत असताना उजव्या हाताने 3 प्रदक्षिणा कराव्यात. 3 प्रदक्षिणा करत असताना त्या घाटाला 3 प्रकारचे छिद्र पाडले जातात. जुन्या लोकांना माहित आहे, नवीन तरुण मंडळीच्या लक्षामध्ये तर लवकर येणार नाही. त्या गाडग्याला 3 प्रकारचे छिद्र का पाडले जातात? 5 का पाडत नाहीत? 2 का पाडत नाहीत? कोरं गाडगं फोडलं तर चालत नाही का? नाही चालत. प्रेतासमोर कोरं गाडं फोडलेलं चालत नाही, ते अशुभ मानलं जातं. 3 छिद्र का पाडली जातात? तर धर्मग्रंथ असं वर्णन करतं, तुमचं माझं हे जे शरीर आहे या शरीराचे शास्त्राने 3 प्रकारचे भाग केलेले आहेत. एक सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि स्थूल नावाचं शरीर. म्हणून त्या घाटाला 3 प्रकारचे छिद्र पाडले जातात. चला, छिद्र पाडल्यानंतर घरातल्या व्यक्ती करता, गेलेल्या माणसा करता, कुटुंबातल्या लोकांना रडावं कधी हे देखील आपलं पुराण सांगतं महाराज. कधी रडावं, कधी डोळ्यातून अश्रू ढाळावे? ज्या वेळेस तो पानाडी प्रेताला प्रदक्षिणा करतो, खांद्यावरती घटमाट फोडला जातो आणि उत्तर दिशेला तोंड करून तो मुलगा, तो पानाडी जेव्हा हाताने बोंब मारून खाली बसतो ना, त्यावेळेस घरातल्या कुटुंबातल्या लोकांनी स्मशानभूमीमध्ये गेलेल्या व्यक्ती करता धाय मोकळून अश्रू डाळायचे. तिथं का रडायचं असेल ते त्या जागेवरती रडायचं. ज्या वेळेस आपण स्मशानभूमी सोडून घरी येऊ तदनंतर त्या व्यक्ती करता कधी डोळ्यातून अश्रू ढाळू नये असं मी नाही, असं आपलं ग्रंथ सांगतं. का बरं? त्या गेलेल्या व्यक्तीची इच्छा असते गड्या, माझ्या नावाने या ठिकाणी कुटुंबातल्या लोकांनी आता इथून पुढे कधीच दुःख करू नये. फक्त माझा जो उत्तर क्रियेचा पुढचा जो विधी जो आहे तो सर्व मुला मुलींनी आनंदाने करावा, समाधानाने करावा, अस्वच्छांतराने करावा. अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान की जे केल्यानंतर या ठिकाणी पितरांना या ठिकाणी भोजन, त्यांना अन्नदान, त्यांना या ठिकाणी जलदान, ते दिलं की मला मिळेल आणि मला पुण्य अशा प्रकारचे प्राप्त होईल, मला समाधान प्राप्त होईल. म्हणून हा जो विधी करायचा असतो तो शुद्ध अंतःकरणाने आणि समाधानाने करायचा असतो. कडे विठ्ठल विठ्ठल काही भागामध्ये दुसऱ्या दिवशी सावडतात, काही भागामध्ये तिसऱ्या दिवशी सावडण्याची पद्धत आहे. बघा, काही मंडळींनी या विधीचं महत्व ऐकलेलं असेल, काहींनी ऐकलेलं नसेल. आवडलं तर सोबत घरी घेऊन जा, कीर्तन सफल होईल आपलं. सर्वांनाच आवडावं असा माझा काय हेतू. ज्याला आवडेल त्याने घेऊन जा गड्या. सुंदर महत्व आलेलं आहे. 450 पानाचा खंड आहे, त्याचे 3 प्रकारचे खंड आहेत बुवा. आईच्या पोटातून ज्या व्यक्तीचा जन्म होतो तो आजच्या दिवसापर्यंत कोणत्या लोकात कशा प्रकारच्याने प्रवेश करतो याचा संपूर्ण वर्णन त्या ग्रंथामध्ये आलेलं आहे. काही भागामध्ये दुसऱ्या दिवशी सावडण्याची पद्धत आहे, तर काही भागामध्ये तिसऱ्या दिवशी सावडण्याची पद्धत आहे. सावडण्याच्या दिवशी घरातल्या कुटुंबातल्या लोकांनी स्मशानभूमीमध्ये जावं. तिथं गेल्यानंतर त्या चितेमध्ये दहाव्याच्या पिंडदाना करता हाडं लागत असतात, हस्ती लागत असते गेलेल्या माणसाची. ती कोणते ठेवली पाहिजे? पुराण असं वर्णन करतं 3 प्रकारची हाडं त्या गेलेल्या माणसाची दसऱ्या विधीच्या पूजेकरता ठेवली पाहिजे. पहिलं हाड मस्तकाचं. आपल्या टवकीमध्ये, टवाळूमध्ये या ठिकाणी डोक्यामध्ये 27 प्रकारची हाडं आहेत. त्याच्यातलं एक हाड
छातीतलं एक हाड आणि पायाच्या पंजाचं एक हाड, असे 3 प्रकारचे हाड छोट्या गाडग्यामध्ये भरायचे, गोळा करायचे, त्याचं तोंड बांधायचंय, सांभाळून ठेवायचा तो दगड, त्याला आश्वा म्हणतात, त्याला विसावा दगड म्हणतात. आणि 3 प्रकारचे हाड, दगड आणि ती हस्ती 10 दिवस सांभाळून ठेवायची. बाकीची जी शिल्लक राहिलेली राख आहे, हाड आहेत, ती गोणीमध्ये पोत्यामध्ये भरायची. पवित्र गोदावरीच्या पात्रात पैठणला, पंढरपूरला, आळंदीला, कायगाव टोका, प्रवारा संगम, शक्य झाला तुम्हाला तर काशीला ही हस्ती विसर्जन करून यायची. हस्ती काशीला, आळंदीला, पंढरपूरला, गोदावरीला, पैठणला का टाकायची? काय फल प्राप्त होतं? काही लोक म्हणतील महाराज या वर्षी एवढा पाऊस झालेला आहे, गावातले वढी नाले आजूक वाहतात, पैठण, पंढरपूर, आळंदी लांब आहे, काशीला जाणं शक्य होणार नाही, वेळ हे आम्हाला शिल्लक राहिलेला नाही. मग गावातल्याच वड्यात गेलेल्या माणसाची हाडं टाकली तर जमणार नाहीत का? गावातल्याच विहिरीत टाकली तर चालणार नाहीत का? नाही चालत. हाडाचं हस्तीचं पाणी झालं पाहिजे आणि व्यक्ती गेल्यानंतर त्या हस्तीचं पाणी करण्याची ताकद या क्षेत्रामध्ये आहे. म्हणून हस्ती ही गोदावरीच्या, आळंदीच्या, पंढरपूरच्या, काशीच्या नदी पात्रामध्ये विसर्जन करत चला. विठ्ठल विठ्ठल हाडाचं पाणी करण्याची ताकद क्षेत्रामध्ये महाराज, मी स्वतः सांगत नाही, त्याला प्रमाण आहे का? ज्ञानोबारांच्या समाधीच्या अभंग आहेत, त्या समाधीच्या अभंगामध्ये ज्ञानोबारे वर्णन करतात, जर गेलेली माणसाची हस्ती तुम्ही जर आळंदीमध्ये इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकत असाल, विसर्जन करत असाल, तर हस्तीचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. हस्ती उदकी नासती, हस्ती म्हणजे हाड, उदक म्हणजे पाणी, नष्ट म्हणजे नाश पावणे. त्या क्षेत्रामध्ये अशी ताकद आहे, हाडाचं पाणी करण्याची ताकद आहे. सोपं उदाहरण सांगतो, आपल्याला आळंदी, पंढरपूर लांब आहे, आपल्याला शक्य जाणं होत नाही लवकर. पैठण आपल्याला जवळ आहे, आपण महिन्याच्या वारीला पैठणला जातो. रोज गोदावरीमध्ये एका व्यक्तीची अर्धी गोणी हाड हस्ती त्या गोदावरीच्या पात्रात रोज पडते महाराज. आता जर गेलात आपण पैठणला, जवळजवळ 100 दसक्रिया विधी आता पैठणला चालू आहे. कायगाव टोक्याला गेलात, आता 100 दसक्रिया विधी चालू आहेत. आळंदीला गेलात, इंद्रा नदीच्या तीरावरती 100 दसक्रिया विधी चालू आहेत. इकडे पंढरपूरच्या जवळ टेंभुर्णीमध्ये गेलात, माढा तालुक्यामध्ये, या ठिकाणी नरसिंगपूर नावाचं गाव आहे, तिथे 100 दसक्रिया विधी चालू आहेत. पंढरपूरला सध्या दसक्रिया विधी चालू आहे. गेलात तुम्ही काशीला, गंगा नदीच्या मनकर्णिका घाटाच्या जवळ आता या क्षणी 100 दसक्रिया विधी चालू आहे. रोज पैठणला 100 दसक्रिया विधी म्हटलं तर एका माणसाच्या अर्धी गुणी हाड, रोज टारली बारा हाड गेलेल्या माणसाच्या गोदावरीच्या पात्रात पैठणला पडते. जर मला असं म्हणायचंय, जर गेलेल्या माणसाचं हाडाचं पाणी झालं नसतं, हस्तीचं पाणी झालं नसतं, तर हाडाचा डोंगर पैठणला उभा राहिला असता. आणि आपल्या वारकऱ्याने कपडे पताका बाजूला ठेवून हाडाच्या डोंगरावर उभा राहून गोदावरीत उड्या मारल्या असत्या. हाडाचा डोंगर पैठणमध्ये का उभा राहत नाही? त्याचं कारणच असं आहे, त्या गोदावरीच्या पात्रामध्ये अशी ताकद आहे, हाडाचं पाणी करण्याची ताकद आहे. म्हणून आज षष्ठी जवळ आलेले, पुढच्या महिन्यामध्ये असंख्य फळ असतात, त्या गोदावरीच्या वाळवंटामध्ये बसतात, ज्या वाळवंटामध्ये आम्ही हाड विसर्जन करतो. आपण त्या वाळवंटामध्ये झोपतो महाराज. तिथं हस्ती हाड शिल्लक पाहायला भेटत नाहीत. त्या नदी पात्रामध्ये ताकद आहे, हस्तीचं पाणी करण्याची ताकद आहे. म्हणून हाड पुरून ठेवू नका, हस्ती गोदावरीच्या पात्रामध्ये विसर्जन करा. विनंती आहे तुम्हाला, फक्त हस्तीच टाका. गेलेल्या माणसाचे कपडे त्या गोदावरीच्या पात्रात, क्षेत्राच्या ठिकाणी टाकू नका. त्याचं पावित्र्य सांभाळा. ते आपल्या हिंदू धर्माचं स्वच्छ असे या ठिकाणी तीर्थ आहेत, त्याचं पावित्र्य आपण सांभाळलं पाहिजे. बरेचसे लोक आहेत, हस्तीबरोबर त्या माणसाचे कपडे पण तिथं घेऊन जातात पैठणला. गोधड्यान, अंगचे कपडे, साड्यान, काय नाही ते टाकून देतात. ते कपडे तिथं टाकू नका. ज्या ठिकाणी तुम्ही अंत्यसंस्कार विधी त्या व्यक्तीचा केला, त्याच्या शेजारी त्या माणसाचे कपडे जाळून टाका. अग्नी पवित्र आहे. अग्नी जगामध्ये कधी पवित्र झाला? ज्या दिवशी अग्नीमध्ये सीता मातेनं परीक्षा दिली, त्या दिवसापासून जगामध्ये अग्नी पवित्र झालेला आहे. म्हणून कपडे त्या माणसाचे त्याच ठिकाणी जाळून टाका, ते पैठणच्या क्षेत्रामध्ये नेऊन टाकू नका. विठाला 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 चला, सावडण्याच्या दिवसापासून तर 10व्याच्या दिवसापर्यंत हे 8 दिवस फार महत्वाचे आहेत. त्या पानड्याला काही नियम घालून दिले. त्याने मांसाहार करायचा नाही 10 दिवस, त्याने गावाचे शेव ओलांडायचे नाही, त्याने ब्रह्मचारी व्रत पाळायचं आहे. बघा, त्या पानड्याला 2 मुहूर्तामध्ये आपल्याला जेवायला द्यावं लागतं. दुपारी 12च्या अगोदर एकदा आणि सूर्य अस्ताला जाण्याच्या अगोदर एकदा, 5:30च्या अगोदर एकदा.
जेवढे काही अन्न तो या ठिकाणी पानडे खातो, आपलं धर्मग्रंथ असं वर्णन करतं, त्या खाल्लेल्या अन्नातून गेलेल्या जीवात्म्याला हातभर पिंड देह प्राप्त होतो असं आपलं ग्रंथ सांगतं महाराज. म्हणून त्या या ठिकाणी पितरांच्या नावानं त्या पानड्याला 2 मुहूर्तामध्ये आपल्याला जेवायला द्यावा लागतं. मग 10व्याच्या दिवशी गेलेल्या व्यक्तीचं संपूर्ण शरीर तयार होतं, म्हणून 10व्याच्या दिवशी पिंडदानाला फार महत्व आहे. आपल्या भागामध्ये दसऱ्या विधी लोक लग्नासारखा सोहळा करतात. काही भागामध्ये सोलापूर जिल्ह्यात आजचा वर्ष श्राद्धाचा जो विधी आहे त्या भागामध्ये लग्नासारखा सोहळा करतात. विठ्ठल विठ्ठल विठाला त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आजच्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला फुलाचं कीर्तन मानतात. 2-4 गावचे लोक आजच्या विधीला त्यांच्याकडे असतात आणि आपल्या भागात दसऱ्या विधीला 4-6 गावचे लोक राहतात. आपल्याकडे भागात 10वा फार मोठा करतात लोक. या 10व्याच्या पिंडदानाला फार महत्व आहे महाराज. हे 10व्याचं पिंडदान म्हणजे काय? गेलेल्या व्यक्तीचं शरीर दसऱ्या विधीच्या दिवशी संपूर्ण शरीर तयार होतं गड्या. त्याला तहान भूक लागते म्हणून 10व्याच्या दिवशी पिंडदान आहे. 10व्याच्या दिवशी पिंडदान करत असताना ब्राह्मण देवता कसं करतात? गमेलभर वाळू घेतात, जमिनीवरती अंतरतात, त्याच्यावरती भाताचे 3 पिंड करतात. त्या भातामध्ये आजच्या दिवशी आणि 10व्याच्या पिंडदानाच्या दिवशी मीठ घालावं लागत नाही, आळणे भात करावा लागतो. आणि त्या भातामध्ये आजच्या दिवशी एक गोष्ट मिक्स करावी लागत असते, त्याच्या नाव आहे काळ्या रंगाचे तीळ. आता उद्या संक्रांत आहे, ते तीळ वेगळे, संक्रांतीचे तीळ वेगळे आणि या पिंडदानाचे तीळ वेगळे. तिळामध्ये 2 प्रकार आहेत. एक काळ्या रंगाचे तीळ, आजचा जो वर्ष श्राद्धाचा विधी आहे आणि दसऱ्या विधीचा पिंडदानाचा विधी आहे, या विधीमध्ये तीळ वापरले जातात. ते तीळ म्हणजे काळ्या रंगाचे तीळ वापरले जातात. हावरी नाही, आपण हावरीला तीळ म्हणतो, ते तीळ वेगळे. ती हावरी आता उद्या वाटायचा कार्यक्रम चालू झाला, तुम्ही आम्ही हावरी खाल्ली, आपण वाटले की लोक तेच तीळ खातात आणि ज्याच्याकडून घेतले त्याला शिवे देतात. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ती हावरी वेगळी, परंतु आज या ठिकाणी पिंडदानाच्या विधीमध्ये वापरले जातात ते काळ्या रंगाचे तीळ. या तिळाला एवढे महत्व का प्राप्त झालं? याची उत्पत्ती कशी झाली? बघा, भगवान विष्णू परमात्म्याच्या अंगाला घाम आला, तो घाम या जमिनीवरती पडला आणि त्याच्यातून उत्पन्न झाले, त्याचं नाव काळ्या रंगाचे तीळ. म्हणून ते तीळ आपण 10व्याचं कीर्तन प्रवचन झालं की हातामध्ये घेतो आणि तीळ वाहण्याकरता आपण सर्व मंडळी जातो. तीळ वाहतो म्हणजे काय करतो? आपण भगवंताच्या अंशापासून उत्पन्न झाले तीळ आपल्या हातामध्ये घेतो आणि ज्या दगडावरती 10 दिवस जीवात्मा सूक्ष्म रूपाने बसलेला आहे त्या आश्मावर, त्या 20व्या दगडावरती तीळ वाहतो आणि मनवण प्रार्थना करतो, हे पांडुरंगा, हे भगवंता, तुझ्या अंशापासून उत्पन्न झालेले तीळ मी माझ्या हातामध्ये घेतो आणि या दगडावरती जो जीवात्मा सूक्ष्म रूपाने बसलेला आहे त्या जीवात्म्यावरती समर्पित करतो. या जीवात्म्याला सद्गती प्राप्त व्हावी, 1 वर्षाचा प्रवासाचा समाधानकारक व्हावा आणि वर्षाचा प्रवास संपल्यानंतर याला सद्गती प्राप्त व्हावी म्हणून तिळांजलीचा सोहळा. काळ्या रंगाचे तीळ या विधीमध्ये वापरले जातात. दुसरी गोष्ट या विधीमध्ये आजच्या दिवशी वापरली जाते. या विधीमध्ये 2 गोष्टी वापरल्या जातात, काळ्या रंगाचे तीळ आणि दर्भाची काडी. गवताची काडी या विधीमध्ये लागत असते. बघा, आजचा पिंडदानाचा विधी करत असताना मुलगा गरीब असू द्या, तो मुलगा श्रीमंत असू द्या, मध्यमवर्गीय त्याची परिस्थिती असू द्या, त्याच्या 10 बोटामध्ये हिराच्या सोन्याच्या अंगठ्या असू द्या, परंतु आज आई वडिलाच्या नावानं पित्त या ठिकाणी उत्तर क्रियेचा विधी, पिंडदानाचा विधी जर तो मुलगा करत असेल, त्याच्या बोटातल्या सोन्याच्या अंगठ्याला आजच्या दिवस अजिबात महत्व राहत नाही. मग आजच्या दिवशी ब्राह्मण देवता काय करतात? त्या मुलाच्या करांगळी जवळच्या बोटामध्ये दर्भाच्या काडीच्या म्हणजे गवताच्या काडीची मुदी करतात, मुदन करतात आणि उलट्या अंगठ्या वाटे या ठिकाणी आज दर्पण विधी करून घेत असतात. त्याला दर्पण विधी म्हणतात. हा दर्पण विधी जो असतो तो उलट्या अंगठ्या वाटे मुलाचा करावा लागत असतो. म्हणून या दर्भाची उत्पत्ती कशी झाली? हरळेची गवताची उत्पत्ती कशी झाली? भगवान विष्णू परमात्म्याच्या जटेचा केस या जमिनीवरती पडला आणि त्याच्यातून उत्पन्न झाले, त्याचं नाव हरळ, त्याचं नाव दर्भ. या दर्भाची कडी या विधीमध्ये वापरली जाते. आपण जवळजवळ बसलेली मंडळी शेतकरीच आहात. शेतातले हरळ नष्ट करण्याकरता आतापर्यंत आपण किती प्रयत्न केला? झोपले का काय तुम्ही? अहो, आपण काहीच करायचं ठेवलं नाही. मिराया कतर मार, टोपोरटे मार, ग्लायसियल मार, आडी नांगरट काढ, उभी नांगरट कार, सारं करून दमलो आपण. शेतातले हरळ नष्ट झाली का? गवत नष्ट झालं का? नाही झालं आणि ते होणार नाही. प्रयत्न करू नका. त्याची उत्पत्ती भगवान विष्णू परमात्म्याच्या जटेच्या केसापासून झालेली आहे. विठ्ठल विठ्ठल या विधीमध्ये या 2 गोष्टी वापरल्या जातात. चला,
11वा 12वा आणि 13वा 13व्याच्या दिवशी तो जीवात्मा पितराच्या रूपाने घ्वासभर अन्न आणि घोडभर पाणी घेतो आणि 12 लोकांच्या प्रवासाला लागतो. असे 12 महिने त्याचा प्रवास चालू राहतो. त्याला मासिक श्राद्ध घालणं म्हणतात, महिना जेव घालणं म्हणतात. प्रत्येक महिन्याच्या दिवशी तो जीवात्मा एका लोकाचा प्रवास करतो. एक लोकामध्ये गेल्यानंतर त्याला तहान लागते, त्या जीवात्म्याला भूक लागते. मग तो सूक्ष्म रूपानं त्या कुटुंबातल्या लोकांनी इच्छा करतो, गड्या मी ज्या कुटुंबाकरता अख्खं आयुष्य जीवन जगलो, पैसा कमवला, मान सन्मान त्या कुटुंबाला दिला, मुला मुलीला जन्म दिला, ज्यांच्याकरता हाडाचं काढ रक्ताचं पाणी मांसाचं चिखल करून प्रपंच उभा केला, त्या मुला मुलीने नातवंडाने माझ्याकरता काहीतरी दान धर्म करावा, पितरांना जीव घालावा. पितरांना दिलं की ते जीवात्म्याला मिळतं, असं मी नाही सांगत, असं आपलं ग्रंथ सांगतं महाराज. पुराण ऐका, सर्व तुम्हाला माहिती मिळेल त्याच्यामध्ये. म्हणून मासिक श्राद्ध घालणं महत्वाचं आहे. तो जीवात्मा प्रवास करत करत या ठिकाणी वर शायलेड नावाची नगरी, त्या नगरीमध्ये 11.5 महिन्यामध्ये पोहोचतो. आज गुरुजींना जाऊन पूर्ण एक 12 महिने पूर्ण झाले गड्या. गुरुजींना जाऊन आज या तिथीला, तारखेला नाही, तिथीला पूर्ण 12 महिने पूर्ण झाले. या इथून पाठीमागचे 15 दिवस गुरुजींचा जीवात्मा जो आहे तो शैलेड नावाच्या नगरीमध्ये या ठिकाणी प्रवेश करत असतो. तिथं गेल्यानंतर हातभर या ठिकाणी पिंड देतो, पायाच्या अंगठेवढा आकार घेतो आणि शेवटचे 15 दिवस, इथून पाठीमागचे 15 दिवस, 11.5 महिने तो आजचा दिवस, पायाच्या अंगठेवढा तो जीवात्मा हातभर या ठिकाणी आकार घेतो आणि वारा जेवढ्या वेगानं वाहतो तेवढ्या वेगानं तो जीवात्मा प्रवेश करत 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 आजच्या दिवशी दुपारी 12च्या अगोदर यमाच्या नगरीमध्ये प्रवेश करतो. त्या नगरीचं नाव आहे बहुभीतीपूर नावाची नगरी. त्या नगरीला 3 प्रकारचे द्वार आहेत, त्याला म्हणतात यमाची नगरी. विठाला 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 वर्ष श्राद्धाचा नैवेद्य 12च्या अगोदर का? तर वर्ष श्राद्धाचा नैवेद्य 12च्या अगोदर देण्याचं कारण आहे, आज या ठिकाणी गुरुजींचा जो जीवात्मा आहे सूक्ष्म रूपानं पायाच्या अंगठेवढा आकार घेऊन दुपारी सूर्य डोक्यावरती येण्याच्या अगोदर म्हणजे 12च्या अगोदर यमाच्या नगरीमध्ये त्याचा प्रवेश केला जातो. म्हणून पितरांना त्या जीवात्म्याला 12च्या अगोदर नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. त्या यमाच्या नगरीला 3 प्रकारची द्वार आहेत. एक पूर्व द्वार, एक उत्तर द्वार आणि एक दक्षिण द्वार, असं ते यमाच्या नगरीला 3 द्वार आहे. 3 द्वारातून 3 माणसाचा जीव आज यमाच्या नगरीमध्ये प्रवेश करतो. पुण्यवान माणसं आहेत जगात, गळ्यामध्ये माळ आहे, भजन कीर्तन चालू आहे, चांगले विचार आहेत, असे सज्जन माणसं जेव्हा मरतात त्यांचा प्राण यमाचे दूत पूर्वद्वारेतून यमाच्या नगरीमध्ये घेऊन जातात. पापी माणसं असतात समाजात. पापी कोणाला म्हटलंय? माळण, टाळण, गंधन, अक्षदान, वारीन हे लांबचा विषय. ज्या व्यक्तीला स्वतःचे आई वडीलच मान्य नाहीत त्यांना नास्तिक म्हटलंय. जेव्हा पापी मरतो ना, नास्तिक मरतो ना, तेव्हा त्याचा जीव यमाचे दूत दक्षिण द्वारातून यमाच्या नगरीमध्ये आजच्या दिवशी घेऊन जातात. महाराष्ट्राच्या मातेमध्ये अनेक राजे महाराजे संत होऊन गेले. त्या साधूचा प्राण कसा जातो? त्याचा जीव साधूचा प्राण समाधी अवस्थेमध्ये कंठाशी येतो आणि कंठाशी आलेल्या साधूचा प्राण आपल्या डोक्याच्या वर टाळू आहे महाराज. त्या टाळू वाटे साधूचा प्राण आजच्या दिवशी यमाच्या नगरीत उत्तर द्वारातून यमाच्या नगरीमध्ये प्रवेश करतो. असे यमाच्या नगरीला 3 प्रकारचे द्वार आहेत. पुढचा ऐका, कोणत्या माणसाचा जीव कसा जातो? पापी माणसाचा जीव, जे नास्तिक आहेत, पापी आहेत, पापी माणसाचा प्राण मल आणि मूत्र आपण ज्या द्वारावाटे करतो त्या द्वारावाटे पापी माणसाचा प्राण निघून जातो. बघा, पुण्यवान माणसं असतात, भजन कीर्तन वारी नित्यनेम, ज्याचे आचार विचार चांगले आहेत, गळ्यामध्ये माळ असो किंवा नसो, ज्यांचे विचार चांगले आहेत ते माणसं या समाजामध्ये सज्जन आहेत, चांगले आहेत. जेव्हा चांगली माणसं मरतात त्यांचा प्राण डोळ्या वाटे, काना वाटे, नाका वाटे किंवा तोंडा वाटे त्यांचा प्राण निघून जातो. काही माणसाचा प्राण काना वाटे निघून जातो, कानाची पाती लावली जाते किंवा प्राण गेल्यानंतर कानावाटे पू बाहेर येतो गड्या, असं शास्त्र सांगतं. काही माणसाचा प्राण डोळ्या वाटे निघून जातो. एक डोळा पूर्ण झाकलेला असतो, तर एक डोळा थोडासा उघडा राहतो, समजावं, डोळे वाटे प्राण गेला. काही माणसाचा प्राण बोलता बोलता तोंडातून जातो. प्राण हा तोंडा वाटे गेला पाहिजे. महाराज मानतात ती माणसं भाग्यवान आहेत प्रपंचात ज्या माणसाचा प्राण बोलता बोलता तोंडातून जातो. कमी लोकांचा प्राण तोंडातून जातो गड्या. विठाला 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 आणि साधूचा प्राण डोक्याच्या वर टाळू होती. आपली जन्म झाल्याबरोबर त्या टाळूला छिद्र होत. या जुन्या आजीबाईनं
ज्यावेळेस त्या बाळाचा जन्म झाला, तुमचा आमचा जन्म झाला, त्यावेळेस त्या आजीबाईनं वाटीमध्ये तेल घेऊन ते टाळू माखले आणि ते छिद्र त्या ठिकाणी टणक करून टाकलं गड्या. आपल्या डोक्याच्या वर छिद्र आहे टाळूला, त्या टाळू वाटे साधूचा प्राण निघून जातो. असे 3 प्रकारचे या ठिकाणी मुद्दे आहेत, आपलं धर्मशास्त्र सांगतं. म्हणून पिंडदान गरज असताना आई वडिलांच्या नावाने अवश्य पिंडदान करा, कारण तुमच्या माझ्यावरती 3 प्रकारचे व्यक्तीचे ऋण आहेत. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही एवढं सांगताय, तुम्ही स्वतः आई वडिलाचं पिंडदान केलं का? महाराज म्हणतात, मी स्वतःच्या हाताने आई वडिलाचं पिंडदान केलं, त्यांचा विधी केला आणि आई वडिलाच्या उपकारातून मी या ठिकाणी ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला. कारण का त्यांनी माझ्यावरती उपकार केला, मला पंढरपूरला नेलं, मला पांडुरंगाचं दर्शन ज्या आई वडिलाच्या मुळे झालं, म्हणून त्या आई वडिलाचे माझ्यावरती उपकार आहेत. आणि ज्या पांडुरंगाचं मी दर्शन केलं, देव मला नेण्याकरता आला, कारण माझा जगात अतिशय सुंदर असा शेवट गोड झाला. अभंगाच्या पहिल्या शेवट तो भला, 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 शेवट तो कुमार जय 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 माझा बहु गोड झाला. आई वडिलाच्या पोटी जन्माला आलो, पांडुरंगाला पाहिलं, देवाला पाहिल्याचा परिणाम मी माझ्या माहेराला आलो. पंढरपूरला गेलो, तुकोबाराय म्हणतात, माझे माहेर माझे माहेर पंढरे आहे भेवरे आहे भेवरे. माहेराला आलो, देवाचे दर्शन माझ्या जीवनामध्ये झालं, देवाला पाहिलं मी, माझ्या जीवनामध्ये काय फल प्राप्त झालं. हा
तुकोबाऱ्या म्हणतात नष्ट झालं, कारण की आई वडिलाच्या सेवा केली, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. आध्यात्मिक आदी भौतिक आदी दैविक विचारसागर ग्रंथ अतिशय सुंदर वर्णन करतं. वेळ आता आपली जवळजवळ संपलेली आहे. आता विधी आटोपलेला आहे. अतिशय सुंदर नियोजन अशा प्रकारचे झालेलं आहे. महत्वाचा एक प्रश्न राहिला, पिंडदान कुठं करावं. प्रश्न असतो महाराज, पिंडदान कुठं करावं. आईवडील गेल्यानंतर शास्त्र असं वर्णन करतं, शक्य झालं तुम्हाला आणि नाही झालं, ज्या गावामध्ये अख्खं आयुष्य जी व्यक्ती जगली, त्या गावात ज्या वस्तीवर, त्या गावामध्ये त्या व्यक्तीचं पहिलं पिंडदान असावं. शक्य झालं तुम्हाला कधी भविष्यात तुम्ही गेला चारधाम यात्रा करत असताना, तर पिंडदान करत असताना आईच्या नावाने पिंडदान, ज्या घरामध्ये स्त्री मरण पावलेले, एखाद्याची माता गेलेले, धर्मपत्नी मरण पावली, मुलगी गेली, ज्या ठिकाणी आईच्या नावाने पिंडदान केलेलं जातं. महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात राज्यामध्ये एक सिद्धपूर नावाचं ठिकाण आहे, त्याला मातृगाया असं क्षेत्र म्हटलेलं आहे. ज्या घरात श्रीमरण पावलेले, तुम्ही कधी भविष्यात गेला द्वारकाधाम यात्रा करण्याकरता, गुजरात राज्यात सुरतच्या पुढे 250 किलोमीटर गाव आहे. आम्ही आता पाठीमागच्या वर्षी अक्षय तृतीयाला जाऊन आलो. आपले भाऊसाहेब तात्या ते होते बघा. आता ते ज्यांना शक्य होईल ते मंडळी येतात. आता 8-10 दिवस प्रवास राहत होतो. ती यात्रा करत असताना मातृगेमध्ये जे व्यक्ती जातात, त्यांनी अवश्य एकदा आईच्या नावाने, ज्या घरात स्त्री मरण पावली, त्या स्त्रीच्या नावाने एकदा अवश्य एकदा मातृगेला पिंडदानाचा विधी करा. त्या ठिकाणाला अतिशय सुंदर महत्व आहे महाराज. तिथं कोणी पिंडदान केलं, तिथं परशुरामजीचा अवतार झालेला आहे. राम अवतार, कृष्ण अवतार, तसा परशुरामजीचा अवतार झाला. त्या परशुरामजीची आई मरण पावली. पिंडदानाकरता, आंघोळी करता पाणी, मुंडन करण्याकरता पाणी आणि पिंडदानाकरता भात शिजवण्याकरता पाणी हवं होतं. चैत्र महिना उन्हाळ्यात दिवस होता. पाण्याची व्यवस्था कुठं नव्हती, घनदाट जंगल होतं. परशुरामजीने उपासना केली ब्रह्मदेवाची. ब्रह्मदेवाने स्वतः अवतीर्ण होऊन स्वतःच्या कमंडलूतलं पाणी जमिनीवरती टाकलं. तिथं स्वतः ब्रह्मदेवाने ब्रह्मकुंड तयार केलेला आहे. म्हणून तिथं नियम आहे, ज्या घरातल्या व्यक्तीला स्त्रीच्या नावानं पिंडदानाचा विधी करायचा, त्याने काय करायचं, त्या ब्रह्मकुंडात स्नान करायचं, त्या कुंडाचं पाणी घ्यायचं, ब्राह्मणाकडून पिंडदानाचा विधी करायचा आणि त्या ताटामध्ये जे काही पाणी शिल्लक राहिलेलं आहे, पिंडदान करताना, पूजा करताना ते पाणी कुठेही फेकून दिलेलं चालत नाही. मग ते पाणी त्या मुलाला घ्यायचं. तिथे एक पिंपळाचं वृक्ष आहे. त्या पिंपळाच्या वृक्षाच्या खाली भगवान शंकराचं शिवलिंग पिंड आहे. त्या पिंडीवरती पाणी टाकायचं त्या मुलाने आणि 5 प्रदक्षिणा त्या पिंपळाच्या वृक्षाला करून सूर्यदेवत्याकडे नमस्कार करून या ठिकाणी नमस्कार करायचा. अशी आख्यायिका आहे त्या भूमीची, की तिथं पिंडदान केल्यानंतर पितरांना मोक्ष प्राप्त होतो, असं त्या जागेचं महत्व आहे. चला, आईच्या नावानं पिंडदान मातृगायेमध्ये करावं. घरात वडील मरण पावलेत, पुरुष गेलाय, भाऊ गेला, वडील गेलेत, आजोबा गेलेत, ज्या घरामध्ये वडीलधारी मंडळी जातात, माणूस जातो, त्यावेळेस वडिलाच्या नावानं पिंडदानाचे विधी कुठे करावा. बिहार राज्यामध्ये जगन्नाथपुरी गंगासागर ज्यावेळेस चारधाम यात्रा करत असताना बिहार राज्यामध्ये पितृगाया नावाचं क्षेत्र आहे. त्या फाल्गू नदीच्या तीरावरती वसलेलं क्षेत्र आहे. ज्या घरामध्ये वडील मरण पावलेत, तुम्ही कधी भविष्यात गेला ती यात्रा करण्याकरता, तर वडिलाच्या नावाने पितृगयेला गेल्यानंतर एकदा अवश्य पिंडदानाचा विधी करा. तिथं गेल्यानंतर त्या पितरांच्या जे या ठिकाणी वडिलाच्या पितरांना सूक्ष्म रूपानं मोक्ष प्राप्त होतो, असं त्या भूमीचं महत्व आहे. म्हणून बरेचसे लोक पितृगयेमध्ये गेल्यानंतर वडिलाच्या नावाने पिंडदानाचा विधी करतात. नाही जाणं झालं चक्क तुम्हाला, तुम्ही काशीला कधी गेलात, 1800 किलोमीटर इथून काशी आहे आपल्याला, 1800 काशीला गेलात, काशीमध्ये तुमच्या घरातलं कोणी जाऊ द्या, गंगा नदीच्या तीरावर मनकर्णिका घाटाच्या जवळ भगवान शंकराचं विश्वनाथाचं मंदिर आहे. स्मशान घाट आहे, रोज प्रेत जळत राहतात. बघा, तिथे एक मनकर्णिका नावाचा कुंड आहे. ज्या घरात अनेक माणसं मरण पावलीत, त्यांनी कधी भविष्यात काशीला गेलात तुम्ही, तर त्या काशीला एकदा अवश्य एकदा पिंडदानाचा विधी करून घ्या, कारण त्या भूमीचं महत्व आलेलं आहे. काशी देऊने उदार, मोक्ष देऊने उदार, काशी होय केर, मोक्ष प्राप्त होतो महाराज तिथं विधी केल्यानंतर. या ठिकाणी म्हणून त्या काशीचं महत्व वेगळं आहे. परंतु इथं कुठंच तुम्हाला जाणं झालं नाही, तर तुम्ही ज्या गावामध्ये आपल्या आई वडील जन्म झाला त्यांचा, ज्या गावामध्ये पहिलं पिंडदान करा. आता आम्ही येणाऱ्या हनुमान जयंती झाल्यानंतर एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात चारधाम यात्रा आमच्या चालू आहेत. त्याच्यामध्ये द्वारकाधाम झाली, अयोध्या काशी आमची झाली. आता 2 नंबरच्या धामाला आम्ही जातोय, रामेश्वर धाम. त्याच्यामध्ये तिरुपती बालाजी, कन्याकुमारी, रामेश्वर धाम 4 धामापैकी एक. या ठिकाणी भारत देशाचं शेवटचं टोक, ज्या स्वामी विवेकानंदची काल जयंती झाली, ज्यांचं स्मारक आहे, ज्यांचं या ठिकाणी फार मोठं या ठिकाणी जन्मस्थळ आहे ठिकाणी आहे कन्याकुमारी, या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. तेव्हा ज्यांना यायचं असेल त्यांनी संपर्क करा. बरीचशी मंडळी माझ्यासोबत असतात आमच्या मळेगावच्या,
म्हणून ही यात्रा करत असताना एक क्षेत्र लागतात गड्या. का करावं पिंडदान? ज्या आईने आपल्याला जन्म दिला, ज्या वडिलांनी आपल्या करता हाडाचं काढ, रक्ताचं पाणी, मांसा चिखल केला, प्रपंच मोठा करून दाखवला आणि आनंदाने जीवन जगवण्याकरता सुसंस्कारित आपल्याला बनवलं, घडवलं, म्हणून त्या आई वडिलांच्या उपकारातून उतराय होण्याकरता तरी हा आपण पिंडदानाचा विधी करावा. विठ्ठल विठ्ठल विठाला आज गुरुजींचा वर्ष श्राद्धाचा विधी आहे. वडिलांचा विधी. या ठिकाणी वडील किती प्रेम करतात, जीवापाड प्रेम करत असतात वडील, जीवापाड प्रेम करत असते आई. आईचं या ठिकाणी वर्णन आलं की तुमच्या माझ्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून येतात. आईचं महत्व शास्त्राने ग्रंथाने अगोदर आपल्या समोर मांडलं. बाप घराकरता काहीच करत नाही का? टाळे घेऊन उभा असलेले बाप आहेत, इथं समोर बसलेले बाप आहेत, मंडपच्या आजूबाजूला बाप आहेत. आपला जन्मदाता बाप मुला मुली करता काहीच करत नाही का? आईचं प्रेम करते बाप, काहीच करत नाही का? आईचं प्रेम समाजाला उघड्या डोळ्याने दिसतं. महाराज गुरुवर बाबा जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत आळंदीला आम्ही असताना बुवा सांगायचे, बुवा आईचं प्रेम समाजाला उघड्या डोळ्याने दिसतं, तसं बापाचं प्रेम समाजाला उघड्या डोळ्याने कधीच दिसत नाही. मग दिसतच नाही का महाराज? बुवा म्हणायचे दिसताना. कधी? तो बाप जर भाग्यवान असेल तर. कोणत्या गोष्टीनं? गाडी बंगडा या गोष्टीने नाही महाराज. मग बाप तो भाग्यवान आहे प्रपंचात. त्या बापाच्या पोटी मुली जन्माला आलेल्या आहेत. खरोखर तो बाप भाग्यवान आहे. घरामध्ये मुलगी जन्माला येऊ द्या. आईचं महत्व, बापाचं काय महत्व आहे ते मुलगी समाजाला उघड्या डोळ्याने दाखवण्याचं काम करत असतात. भाग्यवान आहे तो बाप. आणि मी खरोखर सांगेल, स्तुती म्हणून नाही, परंतु गुरुजींच्या ज्या कन्या आहेत त्या 6 कन्या आहेत गुरुजींना. भाग्यवान आहेत महाराज. 1 मुलगा आणि 6 कन्या आहेत. ज्या घरात मुलगी जन्माला येते ते घर भाग्यवान, ते आई वडील भाग्यवान आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाप किती प्रेम करतो. एक संसारातलं चित्र सांगतो तुम्हाला. बघा, आईचं जे प्रेम राहतं ना सर्वात जास्त मुलीवर नसतं असं नाही, मुलीवर असतंच, परंतु मुलीपेक्षा पोटच्या मुलावर जरा थोडं जास्त राहतं. आईचं प्रेम मुलावर. आणि घरातला बाप कसाही असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, कसंही असू द्या, त्या बापाचं प्रेम सर्वात जास्त कोणावरती असतं? मुलापेक्षा थोडं मुलीवर, थोडं कणभर जास्त असतं. का बरं? कारण त्या बापाला माहित असतं गड्या, ज्या मुलगा आपल्या पोटी जन्माला आला तो अख्खा आयुष्य आपल्या सोबत राहणार आहे, आपल्याला रोज पाहायला मिळणार आहे. परंतु ज्या मुली आपल्या पोटी जन्माला आल्या त्या आपल्याला रोज पाहायला भेटणार नाहीत. एक दिवस ते 18-20 वर्षानंतर कधीतरी ते परक्याचं दर होणार आहेत, लोकांच्या घरी जाणार आहेत. म्हणून तो बाप, प्रत्येक बाप आज कीर्तनात बसलेला पोटच्या लेकीवर जरा मुलापेक्षा कणभर जास्त लेकीवर प्रेम करत असतो प्रेम. मुला मुली करता हाडाचा काढ, रक्ताचा पाणी, मांसाचे चिखल करणारा घरातला बाप राहतो. किती प्रेम करतो. 2 मिनिटांमध्ये एक उदाहरण सांगायचं, कीर्तन संपवायचंय आपल्याला. मुला मुली लग्नाला आले की हाडाचं काढ, लाकडाचं पाणी चिखल त्या ठिकाणी करून पैसा गोळा करणारा बाप राहतो. शाळेमध्ये फी भरायची, पैसा कमी पडला, लोकांच्या घरी व्याजाने पैसा घेऊन मुला मुलींची फी भरणारा घरातला बाप राहतो. मुलगी जन्मा या ठिकाणी लग्नाला आली, स्थळ शोधणारा घरातला बाप राहतो. पटलं सारं त्याला, लग्नाची तीत काढणारा घरातला बाप राहतो. लग्नाच्या दिवशी साऱ्या पाहुणे रावळ्याला आमंत्रण देणारा घरातला बाप राहतो. लग्नाच्या दिवशी पाहुणे रावळे आले, पोटभर जेव वाढणारा घरातला बाप राहतो. 3:30 वाजलेले असतात लग्नाच्या दिवशी. तर हाताच्या पुढाप्रमाणे सांभाळलेला मुलीचा हात तो बाप घेतो आणि जावयाच्या हातामध्ये हात देत असताना असंख्य वेदना त्या बापाच्या अंतःकरणामध्ये होत असतात. त्या दिवशी तो कन्येचं दान करत असतो. तो फार पवित्र सोहळा आहे लग्नात. ज्या दिवशी मुलीचा हात जावयाच्या हातामध्ये कन्येचं दान करतो ना, त्या दिवशी तो बाप अंतःकरणातून रडत असतो गड्या. फक्त डोळ्यातून त्याच्या अश्रू दिसत नाहीत. वाईट वाटत असतं त्याला गड्या. आज या ठिकाणी 20 वर्ष 15-20 वर्ष सांभाळलेली मुलगी आता लोकांच्या घरी नांदायला जाणार. किती प्रेम, जीवापाड प्रेम. लग्न झाल्यानंतर ती नवरी मुलगी गाडीमध्ये बसते, सासरे नांदायला गेलेले असते. त्या गाडीतून उतरते, आईला बघून गळ्याच्या मध्ये मिठी मारत असते, भावाच्या गळ्यामध्ये मिठी मारून ती नवरी मुलगी रडत असते. बाप कुठेतरी कोपऱ्याला उभा राहिला असतो, मंडपच्या कोपऱ्याला. ती नवरी मुलगी उतरते, बापाच्या नजरेला नजर लावते. बाप या ठिकाणी मुलीकडे पाहतो, मुलगी बापाकडे पाहते. ती नवरी मुलगी बापाला अंतःकरणातून हाक मारत असते, बाबा. ती मुलगी बापाकडे धावत पळत जाते आणि त्या बापाला कडकडून मिठी मारते ना. ऐका, प्रपंचात कधीच न रडलेला बाप, कधीच त्या बापाच्या डोळ्यात अश्रू न आलेला बाप, किती संकट येऊ दे आपल्या प्रपंचात, मात्र लेकीने जर त्या बापाच्या गळ्याला मिठी मारले ना लग्न मंडपात, किती कठीण हृदयाचा बाप असू द्या, त्याचे डोळे भरून आल्याशिवाय राहत नाहीत गळ्या. तो बाप ढसाढस रडत असतो. कधीच न रडलेला बाप लेकी करता रडत असतो. म्हणून आजही त्या बाप लेकीचं प्रेम जीवापाड हे या ठिकाणी दर्शवत आहे. आजही आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांना ती प्रथा जिवंत ठेवली.
जसं माय लेकराचं प्रेम आहे तसं बाप लेकीचं प्रेम देखील या जगामध्ये अतूट आहे महाराज. किती प्रेम बघा. ज्या दिवशी तो बापाचं वय होतं, प्राण निघून जातो त्या बापाचा, अंत्यसंस्काराची वेळ येते, खांदेकरी येतात, पाहुणे रावळे येतात, भाऊबंद येतात, बापाचं प्रेत सजवलं जातं, तिरडी सजवली जाते, वेळ झालेली असते, लोक गडबड करत असतात, रामभाऊ आता वेळ झाली, उचला आवरा होता. परंतु त्याच गावातले प्रेत यात्रेतले जुने फेट्यावाले माणसं म्हणत असतात, शामराव थांबा, का त्या बापाच्या लेकीला येऊ द्या, एकदा त्या बापाचा शेवटचा मेलेला चेहरा, डोळे झाकलेले चेहरा एकदा त्या लेकीला पाहू द्या. जोपर्यंत मुलगी येत नाही आणि मेलेल्या बापाचा शेवटचा चेहरा पाहत नाही, तोपर्यंत आपल्या हिंदू धर्मातले लोक बापाच्या प्रेताला अग्नि संस्कार विधी करत नाहीत. ही प्रथा आजही आपल्या लोकांनी जिवंत ठेवली. का? ते बाप लेकीचा अतूट प्रेम आहे. म्हणून घरामध्ये मुलगी जन्माला येऊ द्या, त्यांना शिकवा, लहानचं मोठं करा. आईपेक्षा जीवापाड प्रेम करणारी घरातली लेक असते गड्या. मुलगाही तेवढंच प्रेम करतो. म्हणून अतिशय प्रेमी, अतिशय जिव्हाळ्याचं हे कुटुंब आहे जाधव परिवार. आणि त्यांचे सर्व जावई, त्यांचे मुलं गुरुजींच्या अतिशय चांगल्या विचारायचे आहेत गड्या. अतिशय सुंदर हा परिवार आहे. 6 मुले आणि 1 मुलगा. गुरुजींनी सर्वांना करता या ठिकाणी सर्व कष्टही केलेत, रात्रंदिवस कष्ट केलेत. चांगले या ठिकाणी त्यांना घरही बघून दिलेत आणि साऱ्या मुलींचं कल्याण अशा प्रकारचे झालं. म्हणून इथं आल्यानंतर मला असं वाटलं की चला हा अभंग आज कीर्तन करता घ्यावा. शेवट जसा व्हावा ना तसा या परिवारातल्या लोकांना केला. शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या भरा, परिहार झाला अवघ्या दुःखांचा मागेला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या भरा. आणि शेवटच्या चरणामध्ये तू